हेच ते विमान आहे जे सेटेऊ होल्डिंग कंपनीचं, जापनीज कंपनीचं हे विमान आहेत। नरेंद्र मोदी या विमानात बसलेले आहेत आणि या सी प्लेनने उड्डाण करणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय देखील ठरलेले आहेत। वेग घेतलेला आहे सी प्लेन विमानाने आणि आता ते लवकरच अवकाशात उड्डाण घेईल। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सी प्लेन मध्ये बसलेले आहेत। आपण बघतो यशस्वीरित्या उड्डाण या सी प्लेनने केलेलं आहे। अहमदाबाद मधल्या साबरमती नदीतून नरेंद्र मोदींनी या सी प्लेन मध्ये उड्डाण केलेलं आहे आणि नरेंद्र मोदी पहिले भारतीय ठरलेले आहेत। आता मोदी धारोई धरणावर उतरते आणि तिथून अंबाजी मंदिरात जाऊन परतीचा प्रवास सुद्धा नरेंद्र मोदी सी प्लेनच करणार आहेत। यशस्वीरित्या उड्डाण या सी प्लेनचं झालेलं आहे साबरमतीतून आणि हे सगळं उड्डाण सो नरेंद्र मोदी आहेत। त्याचबरोबर या सी प्लेनला बघण्यासाठी सुद्धा कार्यकर्त्यांची, लोकांची प्रचंड गर्दी साबरमतीच्या किनाऱ्यावर आपल्याला बघायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्याचबरोबर ते जे चाहते तिथे जमा झाले होते साबरमतीच्या किनाऱ्यावर, त्या सगळ्यांचं अभिवादन केलं, त्यांना अभिवादन स्वीकारलं, त्यांना हात दाखवला, आपण बघतो आहोत। आणि आज नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय ठरलेले आहेत अशा प्रकारे सी प्लेनमधनं अधिकृतरित्या प्रवेश करणारे। आणि या सी प्लेनचं जे सारथ्य आहे ते दोन अमेरिकन पायलट्सनी केलेलं आहे। जपानी बनावटीचं हे सी प्लेन आहे। 2 दिवसांपूर्वी याच सी प्लेनची मुंबईमधल्या मरीन ड्राईव्ह इथे चाचणी करण्यात आलेली होती। सेटेऊ होल्डिंग कंपनीचं हे विमान आणि एक प्रकारे गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे नरेंद्र मोदी यांनी हे सी प्लेनमध्ये बसलेले आहेत ते। त्यामुळे एक प्रकारे कशा आपण विकास साधत आहोत हे सांगण्याचा सुद्धा नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केलेला। प्रत्येक वेळी निवडणुकीच्या वेळी असो किंवा इतर वेळी नरेंद्र मोदी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात, काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। त्याचाच एक हा भाग सुद्धा म्हणून याकडे सुद्धा पाहिलं जात आहे। आपण तो विमानात बसल्यानंतर नरेंद्र मोदी सगळ्यांना हात दाखवताना आपण बघतो आणि पहिले भारतीय ठरलेले आहेत नरेंद्र मोदी या सी प्लेनमध्ये बसणारे।